नमस्कार बहिणींनो. एका वडिलांनी नुकतंच अंगणवाडीमधून पोरग घरी आलं आणि त्याला विचारलं. म्हणाले, सांग बरं, 3 वजा 3 किती? विद्यार्थी म्हणाला 1. पप्पा म्हणाले, अरे 1 कसं काय? हे बघ, जर समजा तुझ्या आईनं डब्यामध्ये 3 पोळ्या दिल्या आणि 3ही पोळ्या तू खाल्ल्या, तर डब्यामध्ये काय राहिलं? मुलगा म्हणे भात. म्हणलं, भात कसा काय? नाही म्हणले, मला सेविकाताईंनी आता येताना खिचडी सुद्धा बांधून दिलेली आहे डब्यामध्ये सोबत. तर मुलं खूपच निरागस असतात, गोंडस असतात, फार छान असतात. या मुलांची तुम्ही अगदी आईप्रमाणे काळजी घेता बहिणींनो. परंतु तुमच्या मानधनाची काळजी घेण्याची जबाबदारी ही शासनावरती असते, सरकारवरती असते. आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. त्यासाठी समिती बनवण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून फिटमेंट फॅक्टर एकदा डिसाईड झाला की साधारणतः 1 जानेवारी 2026 म्हणजे या वर्षीच्या 26 म्हणजे या वर्षी 2026च्या जानेवारीपासून किंवा मग पुढच्या वर्षीपासून 1 जानेवारी 2027 पासून डेफिनेटली जो आहे तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जो आहे तो 8वा वेतन आयोग लागू होईल. मग प्रश्न असा पडतो की माझ्या अंगणवाडी सेविकांना 8वा वेतन आयोगाचा फायदा होईल का? झाला तर तो कधीपासून होईल? किती साधारणतः वाढ ही अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये होऊ शकते? बरं, हे शक्य आहे का? कारण की आम्ही तर कर्मचारी नाही. मग आमच्या मानधनामध्ये वाढ ही शक्य आहे का? आणि जर समजा हे शक्य करायचं असेल तर सरकारला नेमकं काय करावं लागेल? नेमकी कुठली पावलं अंगणवाडी सेविका ताईंना उचलावी लागतील, मदतनीस ताईंना उचलावी लागतील, संघटनांना काय करावं लागेल आणि शासन काय करू शकते? याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. बहिणींनो, हे बघा, 8वा वेतन आयोग हा जर कर्मचाऱ्यांना लागला तर तो डेफिनेटली तुम्हाला सुद्धा लागेल. आता तुम्हाला लागणार नाही इन द केस असा, म्हणजे लागेल कसा आणि लागणार नाही कसा हे आधी सांगतो. आपल्याला 8वा वेतन आयोग थेट लागू होणार नाही. का बरं? कारण की अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या थेट कर्मचारी नाहीयेत. बघा बहिणींनो, अंगणवाडी सेविकांना 8व्या वेतन आयोगाच्या कक्षेत आणून त्यांचे मानधन वाढवण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. म्हणजे त्यांना त्या कक्षेमध्ये आणायचं आणि मग त्यांना 8वा वेतन आयोग लागू करायचा अशी मागणी सध्या होत आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई थेट सरकारी कर्मचारी नसल्यामुळे त्यांना वेतन आयोग लागू होण्यामध्ये निश्चितच काही अडचणी आहेत. आता सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे आणि 8वा वेतन आयोग काय सांगतो त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. मागणी काय आहे तर सेविका ताई आणि मदतनीस ताई यांना सरकारी कर्मचाऱ्यांना जसा 8वा वेतन आयोग लागतो त्याच धर्तीवरती सेविका ताई आणि मदतनीस ताईंना पगार वाढ सुद्धा देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आहे. आणि अंदाजित वाढ किती आहे? जर समजा 8वा वेतन आयोग लागू झाला तर फिटमेंट फॅक्टर जो आहे तो साधारणतः तो जर लागू केला राज्य शासनाने 2.74 किंवा त्याच्या जवळपास, तर साधारणतः 31% सॅलरी ही वाढू शकते सरकारी कर्मचाऱ्यांची. नाही 30% वाढली तर किमान 20% तरी डेफिनेटली ही वाढेल. बरं, जर असं झालं तर अंगणवाडी सेविकांना थेट लाभ होऊ शकतो का? तर नाही. का बरं? कारण की सेविकांना सॅलरी मिळत नाही, मानधन मिळतं. निर्णयाची शक्यता काय आहे बघा. 8व्या वेतन आयोगाची स्थापना 2026 पासून लागू झाल्याच्या नंतर जर असं झालं तर सरकार कंत्राटी कामगारांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय डेफिनेटली घेऊ शकतो. कोण? केंद्र सरकार. बघा, केंद्र सरकारकडे हा अधिकार आहे की जर समजा त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ केली तर ते काय करू शकतात? केंद्र सरकार कंत्राटी पद्धतीवरती जे काही कामगार आहेत किंवा मानधन पदावरती कंत्राटी पदावर, ठीक आहे, किंवा मानधन तत्वावर जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारीमध्ये, मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय हा केंद्र सरकार करू शकतो. आणि मी जे तुम्हाला म्हटलं होतं की यासाठी काय करावं लागेल, तर बघा बहिणींनो, 8वा वेतन आयोग लागू करताना केंद्र सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित मानधन धोरण अर्थात रिवाइज्ड ऑनोरियम पॉलिसी आणू शकते, ज्यातून पगार वाढ शक्य आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर 8वा वेतन आयोग अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करू शकतो, परंतु त्यांना थेट सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मिळेल का हे सरकारकडून घोषित होणाऱ्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल. वेतन श्रेणी लागू होणार नाही कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की यामध्ये खूप अडचणी आहेत. अनेक दिवसांपासूनचा संघर्ष अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई ह्या सातत्याने करत आहेत. पण एक गोष्ट निश्चित होऊ शकते, ती गोष्ट म्हणजे काय की जर सरकारी कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी पगार वाढ झाला तर निश्चितच अंगणवाडी सेविकाताईंच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकार डेफिनेटली घेईल. आणि जर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर राज्य सरकारला सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये सेविकाताईंचं, मदतनीस ताईंचं मानधन हे वाढवावंच लागेल. सध्याची जर आपण महागाई बघितली तर खूपच आहे. काल परवाला तेलाचे भाव 170-80 रुपये किलो झाले, ठीक आहे.
मानधन मात्र जेवढं होतं तेवढंच होतं. मग तेलाचे भाव फ्लक्च्युएट होतात दर दिवशी, सोन्याचे भाव फ्लक्च्युएट होतात. मग मानधन त्या ठिकाणी दरवर्षी का वाढत नाही? एकदा दिलं की ते 2-4 वर्ष तसंच राहतं. असं न होता सेविकाताईंवरती, मदतनीसताईंवरती हा जो काही होणारा एक आर्थिक अन्याय आहे, तो जर कुठेतरी कमी करावायचा असेल आणि त्यांना मानाचं, सन्मानाचं जीवन जर सरकारला द्यावायचं असेल, तर कुठेतरी शासनाने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांच्या मानधनामध्ये वाढ ही नेमकी केलीच पाहिजे. मानधन तत्वावरती किती दिवस आणखी काम करायचं. सध्या त्यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला नाहीये. त्यामुळं राज्य शासनाला, केंद्र शासनाला विनंती आहे की 8वा वेतन आयोग लागू करताना तुम्ही अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताईंना विसरू नका. त्यांच्या मानधनामध्ये भरघोस वाढ करा, जेणेकरून त्यांना सन्मानाचं जीवन हे जगता येईल. याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे बहिणींनो? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. खूप खूप धन्यवाद.